शिवतत्वाच्या सखोल विवेचनावर आधारित सर्वोपरी परारत्व शिव या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरण संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात महादेवाच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सोहळ्याची औपचारिक सुरुवात झाली। शिव महापुराण कथा व निरूपणकार तसेच रामकृष्ण मठ बेलूर येथील उपाध्यक्ष गहनानंदजी महाराज यांच्याकडून गुरुदीक्षा प्राप्त शेखरजी गाडगे उर्फ बाळ गाडगे नागपूर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। या प्रसंगी आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। वेदमूर्ती सिद्धेश्वर निसळ गुरुजी, प्रवचनकार माननीय श्री ज्ञान कुमार झवर सर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष केडी खानदेशी तसेच नवनिर्वाचित नगरसेविका सौ गीतांजली ताई काळे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। नंदकुमार पोळ सर यांचाही यावेळी लेखकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। पुस्तकाचे प्रकाशक अरुणजी झवर तसेच पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ तयार करणे उदावंत पिता पुत्र यांच्याही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वातीताई रानडे यांनी केले। प्रारंभाची प्रार्थना व समारोपाचे पसायदान सारिकाताई ओगले यांनी सादर केले। लेखक सुधीर दत्तात्रय फडके यांनी मनोगतात सांगितले की सर्वोपरी परतत्व शिव हे पुस्तक वाचकांना शिव तत्वाचा गूढ आणि व्यापक अर्थ समजावून देण्याचा प्रयत्न आहे। समाजात आध्यात्मिक जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने हा ग्रंथ साकारल्याचे त्यांनी नमूद केले। लेखक सुधीर दत्तात्रय फडके हे जिल्हा परिषदेमध्ये विस्तार अधिकारी कृषी या पदावर सेवानिवृत्त झालेले आहेत। त्यांच्या कृषीविषयक एका पुस्तकास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट साहित्य कृती पुरस्कार प्राप्त झाला असून विविध सामाजिक संस्थांकडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे। संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। उपस्थितांनी पुस्तकातील शिवतत्वाचे अभ्यासपूर्ण व सखोल विवेचनाचे विशेष कौतुक केले। नमस्कार, मी गीतांजली काळे। आज आमचे स्नेही आदरणीय सुधीरजी फडके साहेब यांनी जे शिव परात्परतत्व हे पुस्तक लिहिलेलं आहे, या प्रकाशनासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी वाचक उपस्थित झाले। प्रथमतः आम्ही सर्वांचं मनपूर्वक आभार मानते आणि त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे ते पुस्तकाच्या माध्यमातून मी सांगू शकते की सध्या सगळीकडे धार्मिक वातावरण आहे आणि शिवाची आराधना करणारी, शिवाची भक्ती करणारे खूप लोक आहेत। शिव आपल्याला तत्कालीन प्रसन्न होतात आणि म्हणून अशा शिवभक्तीचं हे जे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे सुधीरजी फडके साहेबांनी, त्याला मी खूप खूप म्हणजे शुभेच्छा देते। मी सुधीर दत्तात्रय फडके आज या लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयामध्ये मान्य श्री बाळासाहेब गाडगे शिव महापुराण कथावाचक नागपूर यांच्या हस्ते माझ्या शिवतत्वाच्या पुस्तकाचं आज प्रकाशन झालेलं आहे आणि शिवतत्वाबद्दल थोडंसं हा विषय गहन जरी असला तरी ते शिवतत्व शिवागम उलगडण्याचा मी या पुस्तक माध्यमातून प्रयत्न केलेला आहे। मी शेखर उपाख्य बाळासाहेब गाडगे नागपूर मागल्या 10 वर्षापासून मी शिव महापुराण कथा वाचन करतोय आणि श्री सुधीरजी फडके आमचे काका ह्यांनी जे विचार मांडले आहेत ते आजच्या नवीन पिढीला फार मोलाचे आहेत हे सांगणं एवढंच फक्त मी सांगू शकतो। आणि प्रत्येकानं आवर्जून हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवावं आणि नुसतं संग्रही ठेवायचं नाही आहे, तर प्रत्येकानं त्याचं वाचन करायचं आहे आणि आपल्या जीवनाचा उत्कर्ष साधून घ्यायचा आहे, इतकं मी सांगतो। धन्यवाद।